आदरणीय सुप्रियाताई आणि सर्वच मान्यवर या मंचावर उपस्थित आणि सकाळपासून बसलेले सर्व या ठिकाणी आरोग्यप्रेमी मी असं म्हणेल की उपस्थित, कारण सर्व सेक्टरमधले आपण लोक आहात, असे सर्व आरोग्यप्रेमी आमचे बंधू आणि भगिनी. खरं तर ज्यांनी या सगळ्या कार्यक्रमासाठी खूप कष्ट घेतले ते सर्व आमच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे या सेक्टरमध्ये काम करणारे सर्व सहकारी. मी जर नाव विला या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमच्या विजय कान्हेकरांचं आणि त्यांच्या टीमचं घेतलं नाही तर ते खरंच कमी पडेल. एवढं महत्त्वाचं काम विजयनी आणि त्यांच्या टीमनी केलेलं हे सगळं जे काही कष्ट आहेत हे त्यांनी ताईंच्या पुढाकाराने, ताईंच्या मार्गदर्शनाने घेतलेले आहेत. आणि मला असं वाटतं की हे त्यांनी माझ्याशी पण पूर्वी चर्चा केली आणि मला असं वाटतं की ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सगळ्यांनी जो या परिषदेमध्ये सहभाग घेतला त्यांचं मी मनापासून आभार मानणं आणि अभिनंदन करणं गरजेचं समजतो. तर एक तर मला असं वाटतं की मी दिवसभर म्हणजे अगदी शार्प 10ला आलेलो आहे मी आणि 5 वाजलेत, म्हणजे आपला टाईम एक्झॅक्ट झालेला आहे, कारण मला इथून लोकमतच्या एका कार्यक्रमाला जायचं आहे जो म्हणजे डिस्कशनचा असा एक मोठा कार्यक्रम आहे. तर तो अंधेरी ईस्टला आहे, मला 1 तास लागणार आहे जायला. तर मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की एक हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी म्हणजे एक परिषद झालेली आहे, कारण त्यातून मला खूप इनपुट्स मिळालेत. माझे जवळजवळ एक 50-60 पानं आपल्या सगळ्या सजेशन्सनी भरलेले आहेत आणि मी अतिशय इमानदारीनं सगळं लिहिलेलं आहे. आणि त्यामुळे आता मी हे सगळं मी आता तेच मी ताईंना म्हणत होतो की अजून मला 10 मिनटं पाहिजे, कारण मला जर सगळं बोलायचं असेल तर. पण ते आता एकंदर मी बघितलं तर वेळ कमी आहे, त्यामुळे मी खूप तुमच्या ज्या सजेशन्स आहेत त्या इतक्या चांगल्या आहेत आणि एवढ्या ग्रासरूट कनेक्टेड आहेत की मला असं वाटतं की म्हणजे मला दिसत होतं की अरे हो, हे राहिलं आहे, हे करता येईल, ही अडचण आहे. कुठे ॲडमिशनच्या संदर्भातल्या अडचणी तुम्ही सांगितल्या, अप्रुव्हल्सच्या संदर्भातल्या अडचणी सांगितल्या, MJPJYच्या, किंवा अनेक डॉक्टर्सनी हॉस्पिटल चालवत असणाऱ्या डॉक्टर्सनी त्यांच्या ज्या काही ग्रीव्हियन्सेस कशा असतात, त्याची कसं फिअर असतं, त्या बाबतीतली अडचण सांगितली, ती दूर झाली पाहिजे. अनेकांनी पॅकेजेसच्या संदर्भातल्या अडचणी सांगितल्या की खरोखर कशा लॉस मेकिंग पॅकेजेस आहेत, डायरेक्ट म्हणजे तुम्ही मायनसमध्ये जाता, अशा जर पॅकेजेस असेल तर ते तुम्ही कसं कराल, इट इज नॉट प्रॅक्टिकल. त्यामुळे आपल्याला त्या सगळ्याच गोष्टींना खरोखर अशा ज्या काही गोष्टींच्या म्हणजे योजना एकंदर चांगली आहे असा एक जनरल सार आला, त्याबद्दल मला मनापासून समाधान आहे की योजना चांगली आहे. पण जरूर प्रत्येक गोष्टीत सुधारणेला वाव असतो आणि त्यामुळे सुधारणेला वाव असतो म्हणून सुधारणा ज्या काही सुचवलेल्या आहेत त्या मी आज जसं म्हणालो की मी रिसिव्हिंग मोडमध्ये आहे, तशा मी त्या सगळ्या सुधारणा लिहून घेतलेल्या आहेत. आणि आता 2 पद्धतीनं करता येईल. अगदी मला शॉर्टली सांगायचं म्हटलं तर एक, मी आत्ताच आमच्या CEOला विचारत होतो डॉक्टर शिंदेंना की आपल्याला या ॲग्रीमेंटमध्ये लगेच आपल्याला काही बदल करून काही करता येईल का आहे त्या प्रीमियममध्ये. कारण हे कसं असतं, एक ओपन टेंडर झालेलं आहे, आपण टेंडरचं स्पेसिफिकेशन दिले की आमचे हे 996 एवढे प्रोसिजर्स आणि मग 996 हे प्रोसिजर्स, त्याचे हे पॅकेजेस, आणि मग ह्या पॅकेजेसला धरून तुम्ही बिडिंग करा. तर त्या बिडिंगमध्ये जे काही कंपनीज आल्या होत्या त्यामध्ये आता मी नेमकंच मी मंत्री म्हणून या खात्याचा पदभार स्वीकारला आणि महिन्याभराने ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सुरू केल्या होत्या. तर त्यामध्ये आम्हाला 3-4 आल्या, तर सगळ्यात लोएस्ट जो मी तुम्हाला जर सांगितलं 997 हे पर फॅमिली कोट आला, जो युनायटेड इंडियाचा आला. आणि बाकीचे जे होते मग 2500, 3000, 3500 पर फॅमिली होते. म्हणजे किती फरकाने होते तुम्ही बघा, 2.5 पट, 3 पट, 4 पट अशा फरकाने पुढचे कोट्स होते. म्हणजे लोएस्ट होता तो असा होता. तर
आपल्याला त्यामध्ये मग त्या साईन झाल्यानंतर त्यांचे TPS नेमले, त्यांनी त्यांचे सगळ्यांचे जॉब प्रोफाईल्स काय काय आहेत ते सगळ्या आता आपल्या डिस्कशन्समधून आलेले आहेत. तर आपल्याला या ज्या काही सजेशन्स तुम्ही दिल्या ह्यात प्रामुख्याने ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जो पार्ट आहे, जसं अनेकांनी खूप चांगले शब्द वापरले आणि मलाही ते फार चांगलं वाटलं की सुलभीकरणावर यशस्वीता असते. सुलभीकरणावर यशस्वीता असते म्हणजे तुम्ही मेक इट व्हेरी स्ट्रीमलाईन, सिम्पल आणि खरंच डुएबल, ॲप्लिकेबल, असं की आपल्याला इझिली सगळ्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत. तर त्या गोष्टी जरूर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ज्या गोष्टी सुधारणेच्या गोष्टी आहेत त्या तर आपल्याला ताबडतोबीनं केल्या जातील, हे मी तुम्हाला अतिशय नम्रतेने सांगतो की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी आहेत म्हणजे जसं ग्रीव्हियन्सेसमधल्या विषय आहेत, ॲप्रुव्हल्सचे विषय आहेत किंवा तुमचे ग्रेड्सचे विषय आहेत. ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्यातल्या काही ज्या बाबी आहेत त्या मी अतिशय स्पष्टपणे सांगतो की ज्या मनी लिंक्ड नाही आहेत, ज्या फायनान्शियल इम्प्लिकेशन्सच्या नाही आहेत, त्या लगेच करायला अजिबात अडचण नाही आहे. त्या आम्ही आणि CEO बसू आणि निश्चित प्रकारे तुम्हाला सगळ्यांना, म्हणजे आपल्याला एक लक्षात पाहिजे की आपली ही योजना शेवटी रुग्ण सेंट्रिक आहे. आपला सगळ्यांचा केंद्रबिंदू कोण आहे तर तो रुग्ण आहे. त्यामुळे त्याच्या हिताची जपवणूक करणं हा पहिलं आणि प्रथम प्राधान्य आपलं असलंच पाहिजे. ते मला वाटतं आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, कारण आपली ही वेलफेअर स्टेट आहे. आणि म्हणून आपण तो महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेऊन तुमच्या ज्या अडचणी आहेत, मग त्यात ह्यामध्ये ह्या इकोसिस्टममध्ये किंवा या स्टेक होल्डिंग जेवढे काही आहेत स्टेक या सगळ्या स्टेक होल्डर्समध्ये ज्या अडचणी आहेत त्या ॲडमिनिस्ट्रेशनच्या किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलच्या ज्या काही असतील त्या तर आपण नक्कीच सोडूया. परंतु या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सोडवत असताना मला असं वाटतं की प्रामुख्याने अगदी डिसिजन्स घ्यायचे असतील तर काय काय घेतले पाहिजे. आता या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आम्ही लिस्ट डाऊन करून सोडूया, हा झाला एक भाग. दुसरं IEC केलं पाहिजे, म्हणजे ह्याचं खूप जनजागृती केली पाहिजे. या योजनेची यशस्वीता ही सामान्य लोकांना ही योजना कळली पाहिजे. भास्कर जाधव आता नाही आहेत पण ते मला बऱ्याच गोष्टी, अहो सगळ्यांना तुमची म्हणजे पांढऱ्या रेशन कार्डला पण म्हटलं हो तुम्हाला माहीत नाही, ते म्हणे हो मला माहीतच नाही, आणि म्हणे हे खूप चांगलं आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना माहीत नाही, लोकप्रतिनिधी असताना सुद्धा माहिती नाही. अतिशय सुटसुटीत असं मी आत्ताच सिओनला सांगितलं की एक छान पुस्तिका अशी काढली पाहिजे की ती खरोखर प्रत्येक फॅमिलीपर्यंत कसं पोहोचवता येईल ती आपण काम करू. मग ती फिजिकली पोहोचवता आली तर अधिक चांगली, डिजिटली पोहोचवता आली तरी अधिक चांगली, कारण सगळ्या फॅमिलीजच्या मुख्य जो व्यक्ती असेल त्यांचा फोन नंबर घेऊन त्यांच्यापर्यंत आपल्याला काही पाठवता येईल का, सगळ्यांना अशा काही स्वरूपाने करता येईल का, पुस्तकाच्या स्वरूपाने करता येईल का, प्रत्येक जिल्ह्यातल्या मुख्य तालुक्याच्या मुख्य चौकांमध्ये मोठे मोठे बोर्ड्स लावता येतील का, सगळ्या पद्धतीनं. कारण लोकांना हे कळलं पाहिजे की आपल्याला किती मोठ्या पद्धतीने ह्या योजनेचा लाभ घेता येईल आणि सगळ्यांना ही योजना लागू आहे हे ते कळायलाच हवं असं मला वाटतं. त्यामुळं एक आपल्याला डिसिजन घ्यायचे ते जनजागृती करणं, त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॅप्सेस जेवढे काही असतील किंवा ज्या इम्प्रूव्हमेंट्स, सुधारणा, रिफॉर्म्स ज्या करायच्या असतील त्या करणं मान्यच आहे. आणि ज्या काही महत्त्वाचे आर्थिक बदल सांगितलेले आहेत की बाबा पॅकेजेस वाढवा, म्हणजे आता एखादं पॅकेज जे कमी आहे ते वाढवा, तर ते आत्ताच मी सिओनशी चर्चा करत होतो की ते आपल्याला युनायटेड इंडियाबरोबर बसून चर्चा करता येईल का, वाढवता येईल का. तर त्यांचं म्हणणं आहे की ते लिगली ॲक्सेप्ट होणार नाही किंवा ते शक्य नाही, कारण ते सध्यासुद्धा लॉसेसमध्ये चालले. तर यासाठी एकच मार्ग आहे चांगला, आणि ते म्हणजे ज्या काही आपल्याला ॲडिशनल गोष्टी पाहिजेत त्या ट्रस्ट मोडवर करता येतात, आणि त्या ट्रस्ट मोडवर करता येणं शक्य आहे. जसं आपण कोरोनाच्या काळामध्ये 121 प्रोसिजर्स जे फक्त गव्हर्मेंट हॉस्पिटलला होते, पण ते आमचं गव्हर्मेंट हॉस्पिटल सगळे कोविडमध्ये व्यस्त असल्यामुळे आम्ही NEC म्हणजे तुमच्या नॉन कोविड ॲक्टिव्हिटीज ह्या सगळ्या प्रायव्हेटला द्यायच्या ठरवल्या. त्यावेळी आम्ही हे सगळे हायड्रोसेल, त्यानंतर तुमचे काय म्हणायचं हर्निया, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या ऑपरेटिव्ह पार्ट सगळ्या आम्ही प्रायव्हेटला दिले होते. तर त्यामुळं त्याचा कॉस्ट असतो, पण हरकत नाही. आपल्याला ही ॲग्रीमेंट संपायला मी तुम्हाला माझ्या भाषणाच्या सुरुवातीलाच प्रास्ताविकमध्ये सांगितलं की 2023ला हे ॲग्रीमेंट संपणार आहे.
तर 2023च्या जून जुलैला संपेल, त्याला ह्याचा अर्थ अजून 1 वर्ष बाकी आहे. पण तत्पूर्वी ज्या गोष्टी अति तातडीच्या वाटतात, अति महत्त्वाच्या वाटतात, मला वाटतं त्याला आपण वर्षभर वाट बघण्याची गरज नाही. ज्या वाटतात ते आदरणीय अजितदादांबरोबर आपण बसूया. आणि सुप्रियाताईंनी स्मार्टली आज त्यांना बोलवलं होतं, त्यांच्या सगळ्या गोष्टी लक्षात आणून द्यायच्या होत्या. ताईंना बरोबर समजतं की काय करायचं. त्यांनी ते वधवून घेतलं की येणाऱ्या मंगळवारी आम्हाला किंवा काय जे असेल एक सेपरेट मीटिंग द्यायची. आणि याचं मी अगदी प्रॉपर प्रेझेंटेशन मी म्हणजे पेपरच्या स्वरूपाने त्यांच्याजवळ देईल. आणि आम्हाला कशा स्वरूपाने पैसे पाहिजेत ते मी नक्की मागेन. त्यामुळे काही गोष्टी ज्या तुम्ही आता पॅकेजेसच्या स्वरूप जिथं आर्थिक इम्पॅक्ट होईल त्या आपल्याला ट्रस्ट मोडवर काही गोष्टी घेऊन करता येतात. नाही असं नाही, प्रत्येकाला सोल्युशन आहे. त्यामुळे त्या ट्रस्ट मोडवर घेऊन त्याला ॲडिशनल फंड्स घेऊन आपल्याला करता येईल असं मला आवर्जून या निमित्ताने सांगायचं. आपण ट्रस्ट मोडवर जसं आता व्हाईट रेशन कार्ड हे काही आपल्याला MJPJYमध्ये इन्क्लुडेड नाही. आपण युनिव्हर्सल कव्हरेज का दिलं? कारण आपण ट्रस्ट मोडवर ही व्हाईट रेशन कार्ड घेतले म्हणून आपण आपल्या राज्य एकमेव राज्य आहे की जे अख्ख्या 12 कोटी लोकांना आपण कव्हर देतो आहोत. म्हणून मला सांगायचा मुद्दा असा आहे की ट्रस्ट मोडवर ह्या गोष्टी घेता येतील, ज्या गोष्टी तुम्ही नव्याने सांगितलेल्या आहेत त्या की ज्याचा या सगळ्या गोष्टींना इम्पॅक्ट जो पडणार येतो. की जसं आता बरेच म्हणजे उदाहरणं दाखल सांगायचं म्हटलं तर किडनीचे रेसिपियंट आणि डोनर्स याला सेपरेट पॅकेजेस मागा असं म्हटले, पण ते आपल्याला कदाचित ह्यात करता येऊ शकेल. किंवा क्रिटिकल केअरसाठी मला वाटतं आमचे मित्र आमचे निकालजींनी मुद्दा सांगितला, तर त्या गोष्टी आपल्याला अशा स्वरूपाने घेता येऊ शकतील. हिपनी रिप्लेसमेंट प्रायव्हेटला देता येईल का, त्या बाबतीतला आपल्याला विषय लक्षात घेता येईल. किंवा आता हे जसं मी आता हे म्हणत होतो किंवा आता एन्जिओग्राफी, जसं आता काही लोकांनी सांगितलं की एन्जिओग्राफी करायची, त्रास झाला एन्जिओग्राफी केली, तो जर का इलिजिबल नसेल ह्याला बायपासला आणि त्याला बायपास करायची गरज नसेल तर मग एन्जिओग्राफी परत वसूल केली जाते, त्याला दिलेले पैसे. तर ह्या गोष्टी जरा मला योग्य वाटत नाहीत. कारण एखाद्या गरीब व्यक्तीला जर ते त्याला त्याची एन्जिओग्राफी झाली असेल तर मग पुन्हा त्याच्याकडून रिफंड घेणं ह्या गोष्टी बरोबर वाटत नाही. तर अशा अनेक बाबी ज्या चांगल्या सुचवलेल्या आहेत त्या बाबी मला वाटतं अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्या संदर्भाने आपल्याला निश्चित प्रकारे योग्य ती या सगळ्या संदर्भाने बदल करण्याची आवश्यकता आहे. जसं अनेक आता महिलांच्या आणि म्हणजे MCHच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत, पीडियाट्रिक डिसॅबिलिटीच्या संदर्भातल्या गोष्टी आहेत, खास करून सेरिब्रल पॅल्सी म्हणावं किंवा अजून SSP असेल, हां त्याच्यानंतर ऑटिझम असेल, या संदर्भातल्या बाबी किंवा थॅलेसेमिया असेल, हिमोफिलिया असेल, या सगळ्या बाबीसुद्धा आपल्या पॅकेजेसमध्ये नाहीत. तर ते ट्रस्टमध्ये घेऊन आपल्याला करता येईल. सर्पदंश असेल जे सहज म्हणजे ग्रामीण भागात तर बऱ्याचदा या घटना घडतात आणि मग आपण म्हणतो की अरे पॅकेजमध्ये आहे, ही पॅकेजमध्ये नेमकं राहून गेले. तर मला वाटतं की या ज्या गोष्टी बऱ्याचदा घडतात आणि लोकांना आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्सेस द्यावे लागतात आणि त्याचा आज आपण सकाळी बघितलं की जर आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्सेस जास्त वाढले तर कसं पॉवर्टीमध्ये आपण 5% पॉवर्टी देशामध्ये वाढत चालते, बिलो पॉवर्टी म्हणजे वाढत जाणार. तर ह्या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ह्या ज्या काही प्रॅक्टिकल गोष्टी आहेत त्या आपल्याला करूनच घ्याव्या लागतील. आणि म्हणून मी काही उदाहरणं दाखल ह्या सगळ्या सांगितलं की या गोष्टी आपल्याला करायच्यात आणि त्यासाठी आपण निश्चित प्रकारे ट्रस्ट मोडमध्ये घेऊन या बाबी करण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे करू. एक नितीन करीरांनी जो सांगितलेला मुद्दा मला वाटतं फार महत्त्वाचा आहे आणि डॉक्टर शिंदेंनी पण सांगितलं की आपण इथे आता आदितीताई गेल्या, परंतु आदितीताईंच्याकडे असणाऱ्या ज्या हॉस्पिटल्स आहेत म्हणजे धर्मादाय हॉस्पिटल्स, हे धर्मादाय हॉस्पिटल्स काय करतायत की हे MJPJY स्वीकारत नाहीत. आता मला असं वाटतं त्यांना मॅन्डेटरी स्वीकारायला लावलं पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. म्हणजे इथं आता बॉम्बे हॉस्पिटल आहे, नाही आहे. तुमचं लीलावती आहे, त्याला नाही आहे. ब्रिज कँडी आहे, त्याला नाही आहे. तुमचं कुठलं अजून हिंदुजा आहे, जसलोक आहे. हे सगळे गव्हर्नमेंटच्या
कुणीतरी 1 रुपया नाममात्र रुपयात आपण जमीन दिलेली आहे, म्हणजे जी करोडो रुपयाची जमीन आहे ती त्यांना दिली आहे, परंतु त्या लोकांनी आपलं हे स्वीकारलेलं नाही. आणि मला असं वाटतं की ते जे काही 10% फ्री आणि 10% काही माफक दरामध्ये जे आपण करतात, नुसते तेवढ्या योजना त्या पण त्याला जोडून ह्या पण योजना राबवायला हव्यात. असं करायचं असेल तर धर्मादाय आयुक्ताच्या असलेल्या बॉम्बे पब्लिक चॅरिटेबल ॲक्ट जो आहे त्याच्या 41A सेक्शनमध्ये बदल करावा लागेल. मला असं वाटतं की ते मी आदितीताईंना असो, माननीय मुख्यमंत्र्यांना असो आणि गरज पडली तर हायकोर्टात जाऊन असो, परंतु हा बदल आपण नक्की करू. आणि हे सगळे मोठे हॉस्पिटल्स आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी सर्वांसाठी कसे खुले होतील आणि कशा पद्धतीनं त्यांचे 30% बेड्स हे आपल्या MJPJY साठी वापरले जातीलच हे आपण निश्चित प्रकारे बघूया. आणि मला वाटतं की हा निर्णय सगळ्या मेट्रो सिटीजच्या हॉस्पिटलच्या दृष्टिकोनातून फार मोठा निर्णय होईल आणि राज्याचे लोक या सगळ्या सिटीजमध्ये येऊन करू शकतात सगळ्या पद्धतीचे प्रोसिजर्स. त्यामुळे मला वाटतं की हा एक महत्त्वाचा निर्णय आजच्या या ब्रेन स्टॉर्मिंग सेशनमधून मला वाटतं आपल्याला करता येऊ शकेल आणि तो आपण नक्की करू. दुसरा विषय असा आहे की मला आदिती सांगत होत्या की जसं लेप्रसीचे पेशंट आहेत, ॲम्प्यूट झालेले पेशंट आहेत, ज्यांना हात नाही आहेत किंवा ज्यांना बऱ्याचदा काही ज्या जिथे बायोमेट्रिक करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे त्या गोष्टींची अडचण येते, तर तिथेसुद्धा आता अनेक नवीन नवीन गोष्टी त्यामध्ये आलेल्या आहेत की जसं आता मी काल अमूल डेअरीला होतो, तर तिथे खरं तर अशा पद्धतीच्या प्रेझेन्स आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये एक जर ॲप आपण डाउनलोड केला तर तो QR कोड जर स्कॅन केला ना तर त्या ठिकाणी ॲटोमॅटिकली या सगळ्या गोष्टी करता येऊ शकतात. तर अशाही स्वरूपाने आपल्याला काही करता येऊ शकेल का, म्हणजे त्याच्यावरचं सोल्युशन ते पण आपण निश्चित प्रकारे बघूया. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की हे जे स्टे इन हॉस्पिटलच्या संदर्भातल्या काही बाबी आहेत मी त्या सांगितल्या आता की 14 दिवस असायलाच हवे. 4 दिवसच कधीकधी डिस्चार्जला इलिजिबल पेशंट होतो आणि मग आपण पूर्ण पॅकेज घेण्यासाठी आपल्याला ते 14 दिवस ठेवावे लागतात. वास्तविक आता त्यात शिंदे साहेबांचं मत असं आहे की बाबा मग आपण पार्टली पॅकेज देतो, नाही असं नाही, पण मग ते परत आपल्याला परवडत नसेल असं काहीतरी असणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यातल्या आहेत. तर मला असं वाटतं की या सगळ्यांसाठी आपण 2 गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. आता प्रत्येकाची स्पेशालिटी आहे, म्हणजे जसं आता पिडियाट्रिशियन असेल, गायनेकोलॉजिस्ट असतील, न्यूरोचा असेल, तुमचा हार्टच्या संदर्भातली याच्या बाबतीतले असतील, हे सगळे जे काही आहेत, ऑर्थो असेल, माझं म्हणणं या सगळ्या स्पेशालिटीजच्या संदर्भातले 1-1, 2-2 जे MJPJYचे हॉस्पिटलचे जे डॉक्टर्सचे 1-1, 2-2 डॉक्टर जरी घेतले तर आपण एक छोटासा ग्रुप करूया आणि त्या ग्रुपच्या अनुषंगाने आपण एक प्रॉपर त्याच्या बाबतीतलं पुढच्या 2023चा ॲग्रीमेंटसुद्धा करण्याच्यासाठीचा प्लॅन आणि सध्याच्या बाबतीतला सुद्धा प्लॅन करण्यासाठी आपण निश्चित प्रकारे आपण एक छानपैकी एक प्लॅन करू. हा मला तुम्हाला खात्रीपूर्वक सांगायचं. आणि ह्या 8-10 दिवसाच्या आतमध्ये टाईम बाउंड आपण बोललं पाहिजे, कारण बऱ्याचदा आपण टाईम बाउंड नाही आपल्याला स्वतःला ठरवून घेतलं तर मग गोष्टी होत नाहीत. त्यामुळे 8-10 दिवसामध्ये आपण हा स्वतः एक ग्रुप तयार करू, जो ग्रुप निश्चित प्रकारे त्याला टास्क फोर्स म्हणू शकतो, त्याला आपण म्हणजे MJPJYचं प्रॉपर इफेक्टिव्ह आणि इफिशियंट इम्प्लिमेंटेशनच्या संदर्भाने करायचा ग्रुप असो, तो आपण अधिक म्हणजे ह्या परिषदेचा खरा आउटकम त्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला करता येऊ शकेल. आणि त्याची आपण मंथली मीटिंग फिक्स करून आपण घेऊया आणि त्या मीटिंगच्या माध्यमातून आपण निश्चित प्रकारे मी म्हणालो तसं छोट्यातल्या छोटे प्रश्न या दोन्ही योजना, आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि त्याला अनुषंगून हेल्थ डिपार्टमेंटच्या संदर्भातल्या सगळ्या योजना, मग ते कुठली असो, PCPNDT असो, नाहीतर अजून तुमच्या ज्या काही जेवढ्या म्हणून योजना आहेत आपल्या, त्या सगळ्या योजनांच्या संदर्भात आपण नक्कीच चर्चा करूया. तर तो टास्क फोर्स करण्याच्या संदर्भात सुद्धा आपण तातडीनं कार्यवाही करूया. माहिती पुस्तिका आपण तातडीनं निश्चित प्रकारे करूया. आणि या सगळ्या कामांमध्ये खरं तर मी कितीही आभार मानले तरी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कमीच होतील, कारण ते शब्दात मानण्या इतपत नाही, कारण
ही हँडहोल्डिंग करण्याचं काम म्हणजे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने एक मोठी भूमिका बजावलेली आहे की हे सगळं घडवून आणण्याचं काम. आणि त्यामुळे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून या सगळ्या पुढच्या गोष्टी होत राहाव्यात. आम्हाला खरं तर जसं नॅशनल पॉलिसी आहे, नॅशनल हेल्थ पॉलिसी 2017 आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की स्टेट हेल्थ पॉलिसी त्याचाच भाग म्हणून आपल्याला काही करता येईल का, वेगळी आपली स्वतःची, किंवा नॅशनल हेल्थ पॉलिसी जी आहे तिचा रोडमॅप आपण आपल्या स्टेटमध्ये ती हेल्थ पॉलिसी इम्प्लिमेंट करण्यासाठी कशी करता येऊ शकेल त्या बाबतीतली भूमिका असेल. तर ह्या दोन्हीच्या अनुषंगाने म्हणजे स्टेट हेल्थ पॉलिसी आपली स्वतंत्र करण्याची आवश्यकता आहे का नॅशनल हेल्थ पॉलिसीला असताना, किंवा मग त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठीची एक चांगल्या पद्धतीनं रोडमॅप करण्याचा एक कार्यवाही आजच्या या निश्चित प्रकारे परिषदेच्या माध्यमातून आपण तो पण एक पुढील येणाऱ्या काळात लवकरात लवकर हा विषय आपण निश्चित प्रकारे पूर्णत्वाला नेऊया. बरेच लोक ग्रामीणच्या बाबतीत बोलले, बरेच असं म्हटले की आता अर्बनायझेशन खूप वाढतं आहे, 45-50% आपण अर्बनायझेशनमध्ये गेलेलो आहोत. महाराष्ट्र इज मोस्ट अर्बनाइज्ड स्टेट, म्हणजे आता आफ्टर तामिळनाडू आपण म्हणू एखाद दोन ह्याच्यात. तर आपण आता या सगळ्या बाबतीत अर्बन हेल्थची सुद्धा काळजी घेतो आहोत. आता मला तुमच्या माहितीसाठी सांगायचं आहे की आपल्या आरोग्य विभागाने जसा हेल्थ कमिशनर आहे स्टेटला, तसं आता अर्बनसाठी एक स्वतंत्र हेल्थ कमिशनर नेमलेला आहे. अर्बन कमिशनर ज्याला आहे, अर्बन कमिशनर फॉर हेल्थ, असं एक स्वतंत्र पद त्या ठिकाणी आपण निर्माण केलेलं आहे. हे सुद्धा मला या ठिकाणी आपल्याला सांगायला मनापासूनचा समाधान आहे. आणि ते काम करत असताना आता UPHC म्हणजे अर्बन पब्लिक हेल्थ सेंटर, जसं ग्रामीण भागामध्ये आपल्याला PSC आहे तसंच UPHC सुद्धा असणार आहेत. त्या वॉर्डामध्ये त्या लोकसंख्येला धरून त्या ठिकाणी त्या असणार आहेत आणि त्या करावयाची कार्यवाही आता सध्या सुरू आहे. ते आमच्याच डिपार्टमेंटच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळं अर्बन हेल्थकडे आपण दुर्लक्ष करत नाही हे मला या निमित्ताने उपस्थित सर्व आरोग्यप्रेमी लोकांना या ठिकाणी सांगायचं आहे. आमचे नरेंद्र काळे जे आहेत, जे राष्ट्रवादी सेलचे अध्यक्ष आहेत, त्यांचंही सुद्धा नेहमी धडपड या सगळ्या कार्यक्रमामध्ये असते, अनेक बाबतीत हेल्थच्या संदर्भाने असते. त्यांनी पण सांगितलं की ओरल केअर असेल, आता खरंच आहे की रूट कॅनल सगळ्यांना करावा लागतो, डेंचर सगळ्यांना बसवावे लागतात, आयुषमधल्या अनेक गोष्टी, युनानीमधल्या, जसं युनानी पण त्यातला भाग आहे, आयुर्वेदाचा काही भाग आहे, जसं तुम्ही आरसूत्र पाईल्सच्या संदर्भातला उपचार म्हटले किंवा युनानीमध्ये काही स्ट्रोक्सच्या संदर्भातले काही उपचार म्हटले. तर ह्या गोष्टींना जो लागणारा खर्च आहे, परंतु उपचार मात्र परिणामकारक आहे, तर हा मात्र महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये नाही आहे. तर आता हे उपचार आपल्याला ट्रस्ट मोडमध्ये घेता येतील का? तर सहज घेता येतील, मला वाटत नाही की काही नाही असं नाही आहे. तर अशा ज्या काही वेगवेगळ्या पॅथीज आहेत आयुष्यामध्ये येणाऱ्या, त्यांच्याबरोबरही आपल्याला चर्चा करणं आजच्या या मंथनातून लक्षात आलं आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्याबरोबरसुद्धा चर्चा करून त्यांच्या ज्या इफेक्टिव्ह उपचार करणाऱ्या काही पद्धती आहेत त्यासुद्धा ट्रस्ट मोडमध्ये आपण नक्की घेऊ. त्या सगळ्यांसाठी दादांचा आशीर्वाद आवश्यक आहे हे मी वारंवार या ठिकाणी सांगतो आहे. आणि त्याच्यासाठी मदत आपल्याला सुप्रियाताई नक्की करतील. ते म्हणजे मोठे भाऊ बहिणीचं ऐकतातच असं मला पूर्ण खात्री आहे आणि त्यामुळे ते काम होईल असा मी विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. तर बऱ्याच ठिकाणी काही आदिवासी क्षेत्रामध्ये मिसेस शिंदेंनी काही चांगल्या गोष्टी सांगितल्या. आरोग्यमंत्री म्हणून मला वाटतं त्या गोष्टी बोललो नाही तर ते चुकीचं ठरेल. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचं म्हणणं आहे की तिथे आपलं पॉप्युलेशन नॉर्म आहे, तर पॉप्युलेशन नॉर्ममध्ये 40,000मध्ये एक PSC, तर पण तिथे 40,000 पाड्यांमध्ये करता करता फार लांब होतं. 50-50, 60-60 किलोमीटरपर्यंत गावं पाडे केलं तर ते 40,000 लोकसंख्या होती. त्यात एक PSC म्हटलं तर एकेकाला 30-30, 40-40 किलोमीटर लांब जावं लागतं. तर अशांसाठी काही वेगळे नॉर्म्स निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यांचा तो विचार अतिशय रास्त आहे, उपयुक्त आहेत. असे बरेच मुद्दे आहेत. मी प्रत्येकावर बोलत गेलो तर बऱ्याच वेळ लागेल, पण मला असं वाटतं की त्यांनी ह्युमन इंडेक्सच्या संदर्भाने जे 12 डिस्ट्रिक्ट्स कमी आहेत त्या संदर्भातल्या काही विषय सांगितलेत. किंवा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये तालुक्याला किमान एक असावा असं जे आमचं एक जनरल धोरण आहे, त्यात काही बरेचसे तालुके आहेत की जिथे नाही आहे. तर त्यांची अशी अपेक्षा होती मिसेस शिंदे वगैरेंची की आता चोपडा, रावेर, यावल, धडगाव
अक्कलकुवा, तळोदा असे काही गावं आहेत की जे तालुके आहेत की ज्या ठिकाणी कदाचित मल्टी स्पेशालिटी किंवा त्या संदर्भातलं हॉस्पिटल नसेल, परंतु त्या भागाची आरोग्य सेवा तर झाली पाहिजे. मग कदाचित शिंदेसाहेब तेवढे नसेल तर आपल्याला थोड्या कमी असतील तरी आपल्याला द्यावे लागतील. हां, तर आपण तशा बाबतीत आपण देऊया आणि तालुके फार वंचित राहणार नाहीत. जे रिमोटचे तालुके आहेत, आदिवासी तालुके आहेत, दुर्गम भाग आहेत, हे अजिबातच सुटता कामा नये. ही खात्रीसुद्धा मी आरोग्यमंत्री या नात्याने आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो. आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भाने ज्या काही बाबी सांगण्यात आलेल्या आहेत त्या मला वाटतं अतिशय महत्त्वाच्या आहेत. काहींनी सांगितलं 300-400 प्रोसिजर्स अनयूज्ड आहेत. पण आता मी तेच शिंदेसाहेबांशी चर्चा करत होतो की बाबा ठीक आहे, 997मधून 400 जरी वगळले किंवा 250 जे आहेत ते समजा वगळले, तर 250 वगळल्यामुळे प्रीमियम कमी होईल का? तर आता त्यांचा अभ्यास आहे की ते नाही होणार नक्कीच, पण जे काही असेल ठीक आहे. त्यांचं म्हणणं आहे की तो काही ठिकाणी उपयोगात येतात, काहींना नसेल, परंतु त्यामुळे प्रीमियम कमी होईल असं वाटत नाही. मी चर्चा लगेच केली की काय होईल काय नाही, पण निश्चित प्रकारे आपल्याला या ज्या गोष्टी आहेत की ज्याचा उपयोग होत नाही त्या संदर्भात पुढचा तरी आपल्याला मार्गदर्शन राहील आणि म्हणून त्याही बाबतीतला आपल्याला योग्य तो विचार करता येऊ शकणार आहे. तर मला वाटतं डिजिटायझेशन ऑफ रेशन कार्ड हा एक खूप चांगला विचार सांगितला, कारण रेशन कार्ड पाहिजेच हे जे काही चाललं आहे आपलं. आणि ॲडमिशनला डॉक्टर शिंदेसाहेब आपल्याला त्रास होताच कामा नये. बऱ्याचदा लोक काय म्हणतात की नाही हे रेशन कार्ड नाही किंवा हे काहीच. मी इथे उपस्थित MJP JYचे हॉस्पिटलचे जे एम्पॅनल्ड लोक आहेत त्यांनाही मला नम्रतेने सांगायचं आहे आणि आपल्या सगळ्या फ्रेटर्निटीला, आपल्या सगळ्या 1000 हॉस्पिटलला सांगायचं आहे की बाबांनो ॲडमिशन नाकारत जाऊ नका. मला स्वतःला, मी पण फार संवेदनशील आहे या बाबतीत की लोकांना नाकारणं की नाही हे बसत नाही आणि तुम्ही जा असं काही होत नाही. आपल्याला एकीकडे असं दिसतं की 997 प्रोसिजर्स आहेत आणि बऱ्याचदा आपण छोट्या छोट्या कारणांनी किंवा अज्ञान त्याला माहीत नसतं आणि मग आपण ॲडमिट करून घेतो आणि मग 3-4 दिवसानंतर त्याला कळतं की अरे हो ॲडमिशन आपल्याला MJP JYमध्ये मिळू शकलं असतं, पण त्याला माहीत नव्हतं. तिथे डॉक्टर कोणीतरी चुकीचं गायडन्स देतो, नाही मग प्रायव्हेटमध्ये ॲडमिट करतो, मग नंतर पुन्हा त्याला MJP JYमध्ये मिळत नाही. हा जो काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह भाग आहे डॉक्टर शिंदे सर, आपल्याला हा बदलच करावा लागेल. आपल्याला जर खरंच आपण मला म्हणायचं आपण जर सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आपण जर करत असू तर असा कुठलाही अट शर्त अशी येता कामा नये की जी त्याला अडचण ठरू शकेल. अटी शर्ती या सगळ्या सामान्य माणसाच्या हिताच्यासाठीच आहेत आणि त्यामध्ये जर ती अडचण ठरत असेल तर त्यामध्ये कसे रिलॅक्सेशन द्यायचे आणि त्याची हिताची जपवणूक कशी करायची त्या सामान्य माणसाची, ते करणं मला वाटतं खूपच महत्त्वाचं आहे आणि ते करण्याचं काम पण आपण नक्कीच करूया असं मला वाटतं. त्यामुळे ॲडमिशन हा विषय अजिबात अडचणीचा ठरू नये एवढं मात्र मला आवर्जून सांगायचं आहे. ट्रान्सप्लांटच्या हद्दीपर्यंत मी मागेही बोललो की ट्रान्सप्लांट आपल्याला घेतले पाहिजे. ते आता खूप गरज पडते, ते खूप खर्चिक होतं आहे. तर त्या बाबतीतसुद्धा आपल्याला ट्रस्ट मोडमध्ये कसे घेता येईल, किती होत आहेत, काय होत आहेत, त्याही बाबतीत आपल्याला नक्कीच विचार करण्याची आवश्यकता आहे. पब्लिक रिप्रेझेंटेटिव्हजला सुद्धा इन्व्हॉल्व करा, म्हणजे जरा अधिक लोकाभिमुख जर झालं ही योजना तर अधिक इफेक्टिव्ह आणि इफिशियंट राहील. अशा काही सजेशन्स आहेत, त्याच्यासुद्धा मला असं वाटतं की सजेशन फॉर एक प्रॉपर ॲक्शन पुढची करता येऊ शकेल असं मला या निमित्ताने आवर्जून सांगायचं आहे. त्यामुळे काही कंपनी हॉस्पिटल्स, धर्मादाय हॉस्पिटल्स याच्या बाबतीतही काही चांगली चर्चा झाली. मी आणखीन एक सांगू इच्छितो की आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांनासुद्धा स्वच्छतेचे फार ते आवडीचा विषय. मलाही त्यांच्याबरोबर राहून असं म्हणेल की स्वच्छता फार आता. आणि एक नक्कीच आहे की इथले आपले कोणते गेले, विकास गावांडे, त्यांनी बरंच स्पष्ट आणि परखड काही वक्तव्य केलं, पण परत चिठ्ठी दिली की काही वाईट वाटलं का? काही मला वाईट वाटत नाही. काही जे काही केलं असेल आपण जनहितासाठी केलं, ते काय तुमचा व्यक्तिगत हित, काही त्यात काही तुमचा व्यक्तिगत स्वार्थ नाही. त्यामुळं मी तरी फार स्पोर्टिंगली घेतो सगळं आणि मी शिकण्याच्या मोडमध्ये घेतो की ठीक आहे ह्या गोष्टी आहेत ह्या दुरुस्त केल्या पाहिजे. तर एक जे पब्लिक परसेप्शन आहे खरोखर की गव्हर्मेंट हॉस्पिटलला जायचं नाही का, तर पहिलं असतं की अरे ते अस्वच्छ खूप आहे, टॉयलेट्स नीट नसतात,
बेडशीट नीट नसतात, कुठेतरी वायर्स लोंबकळलेल्या असतात, कुठे फरशा उखळलेल्या असतात, अशाही काही गोष्टी आहेत. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला नक्कीच दुरुस्त करण्यासाठीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं तसं आता मोठ्या पद्धतीनं रिनोव्हेशन आपण करतो आहोत. पण स्वच्छतेच्या बाबतीत, आहाराच्या बाबतीत आम्ही जरा अधिक पर्टिक्युलर आहोत. इथं आता तायडे मॅडम आहेत, मी जरी गेल्यानंतर मला वाटतं त्यांनी त्यांच्या त्या मेंटलचा डिपार्टमेंट त्यांच्याकडेच आहे, मेंटलचा विभाग त्यांच्याकडे, आणि त्यांनी हॉस्पिटलचं पण त्यांनी बघावं, कारण त्यांच्याकडे हॉस्पिटल्स पण आहेत. तर आम्ही आता ठरवलेले आहेत आमच्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सगळीकडे जे दिवसातून एकदा होत होतं किंवा दोनदा होत होतं तर तीनदा व्हावं, मेकॅनाइज्ड क्लिनिंग व्हावं, लॉन्ड्रीजच्या मशीन्स आता कम्प्लिटली हॉस्पिटलला त्या ठिकाणी उपलब्ध कराव्यात, आणि त्यासाठी क्लिनिंगचा एकदम दर्जा, स्वच्छतेचा एकदम दर्जा एकदम मोठ्या पद्धतीनं वाढवावा असं आम्ही ठरवलं आहे. त्याच्यासाठी स्पेशली बजेट तरतूद आम्ही केलेली आहे. NHMकडून त्याला स्पेशली मागणी केलेली आहे PIP म्हणून, आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळात तुम्हाला एकदम चांगला बदल स्वच्छतेमध्ये गावंडे साहेब दिसणार निश्चित प्रकारे आहे. तुम्हाला मी खात्रीने सांगतो, तुम्हाला तो बदल आता दिसेल की लगेचच आपल्याला कशा स्वरूपाने बदल करता येऊ शकेल. क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ॲक्टची खूप चर्चा झाली. आता आम्ही गुजरातला मी सेंट्रल काउन्सिलच्या मीटिंगला गेलो होतो, कॉन्फरन्सला, तिथेही झाली. तर 13 राज्यांमध्ये क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट लागू केलेला आहे. तर सगळ्यांचं म्हणणं होतं की तो करावा. तर आता तो जसाच्या तसा केला तरी त्याच्या बाबतीतला विरोध अनेक हॉस्पिटल्सचा आहे. तर मला असं वाटतं की क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्टमध्ये तो शेवटी कसा आहे की काय, त्याच्यात आपल्याला हॉस्पिटल विन विन सिच्युएशन करणं आवश्यक आहे, की आपल्याला लोकहितसुद्धा बघितलं पाहिजे आणि हॉस्पिटलचं हितसुद्धा बघितलं पाहिजे. त्यात हॉस्पिटलला त्रासदायक काही गोष्टी पण होऊ नये, त्याही गोष्टी बघितल्या पाहिजे. पण हॉस्पिटल्सनी सामान्य माणसाला त्रासही देता कामा नये, तोही गोष्ट बघितली पाहिजे. आणि त्यामुळे त्याचा मध्यबिंदू गाठत आपल्याला क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्टच्या बाबतीतसुद्धा लक्ष घालावं लागेल, आणि त्याच्या बाबतीतसुद्धा योग्य ते जे काही नॅशनल लेवलला, जो सेंट्रल लेवलला सुप्रियाताईंच्या पार्लमेंटमध्ये जे काही क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट ॲक्च्युअली लागू झालेला आहे तो आपल्या राज्याने अजून स्वीकारलेला नाही. तर तो जसाच्या तसा तर स्वीकारता येणार नाही, कारण त्यात खूप अशा गोष्टी आहेत की ज्या कदाचित हॉस्पिटल्सला अजिबातच पटणाऱ्या नसतील, पण काही नॉर्थ ईस्टर्न स्टेट्सनी जसे तसे स्वीकारलेले आहेत. पण मला असं वाटतं की आपल्या ह्याच्यात काही एक टीम तयार करून त्याच्या बाबतीतलं आपल्याला कार्यवाही करावीच लागणार. फक्त तो सगळ्यांना पोषक राहील अशा गोष्टी आपण नक्कीच त्या संदर्भाने करूया. तर मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी आहेत मी सांगितल्यात. आता बायोमेडिकल वेस्ट तर बघूया ना. बऱ्याच लोकांना असं वाटतं की तुमचा जो महात्मा ज्योतिबा फुलेचे 1.5 लाख आणि PMJ म्हणजे आयुष्य जन आरोग्य योजनेचे 5 लाख, तर ते एका विशिष्ट घटकासाठी. आता आपल्याला आणखीन एक मला सांगायचं आहे की याचे जे कार्ड्स आहेत ते वाटप करण्याचं आपल्याला जरा अधिक ॲग्रेसिव्हली जावं लागणार. त्याचे कार्ड वाटप हे आपल्या राज्यामध्ये खूप कमी झालेले आहेत, आणि त्यामुळं कार्ड वाटप करण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप झपाट्याने वाढवावं लागणार. आपण सगळे आरोग्यप्रेमी लोक आहोत, त्यामुळं आपण सगळ्यांना मला एकच सांगायचं आहे की आपण कार्ड वाटपामध्ये, म्हणजे आयुष्यमान भारतचा जो आपला 5 लाखाचं जे कार्ड आहे, जे BPLसाठी आणि SC ST कॅटेगरीजच्या लोकांसाठी या सगळ्या प्रोसिजर्सला लागू आहे, आणि तर ते मला वाटतं ते कार्ड एक वाटप करूया, तो एक महत्त्वाचा भाग. आणि दुसरं, बरेच लोक म्हणत होते की समजा एक व्यक्ती आहे की ज्याला आता दोन्ही योजना लागू आहेत, तर मी शिंदे सरांना तेच विचारत होतो की जरूर पहिलं 1.5 लाख आपली योजना लागू होईल, पण त्याच्यानंतर उर्वरित 3.5 लाखासाठी तो इलिजिबल असल्यामुळे त्याला ती योजनासुद्धा PMJY सुद्धा लागू असते. त्यामुळं काही लोकांमध्ये असा काहीतरी गैरसमज आहे की PMJY जर अगोदर नाही लागू झाली, अगोदर डायरेक्टली लागू नाही झाली, तर त्यांचे ते 5 लाखाचा अधिकार जातो की काय. तसं नाही आहे. 5 लाखाचा ज्याला तो अधिकार आहे त्याला तो अधिकार आहेच. तशी सिस्टमच आपल्या ह्या सॉफ्टवेअरमध्ये व्यवस्थित केलेली आहे. त्यामुळे तोही गैरसमज कोणाचा असेल तर तो दुरुस्त करण्याचं काम आपण नक्की करूया. जिरियाट्रिक केअरच्या संदर्भात बऱ्याचशा लोकांनी एक स्वतंत्र पॅनलच होतं. मला असं वाटतं की त्याच्या काही भाग,
म्हणजे एकतर मी तुम्हाला सांगायला मनापासून समाधान आहे की आता इथून पुढे आपण डायग्नॉस्टिकच्या ज्या काही बाबी आहेत डायग्नॉसिसच्या त्या सगळ्या तालुका स्तरावर आपण घेऊन जातो आहे. मी म्हणालो तसं डायलिसिस ही ट्रीटमेंटचा भाग झाला, पण CT स्कॅन असो, आता SDH आम्ही खूप दिलेले आहेत, तालुका लेवलला सगळ्या ह्या जात आहेत. तुमचे सगळे जे आरोग्यवर्धिनी केंद्र आहेत उपकेंद्र आणि PSC लेवलला तिथे सुद्धा आपल्याला पूर्ण ब्लड आणि सगळ्या पद्धतीच्या इन्व्हेस्टिगेशन्स होणार आहेत. तिथे तुम्हाला ECG काढता येईल, तुम्हाला एक्सरे काढता येतात, तिथे तुम्हाला ज्या लागतात इन्व्हेस्टिगेशन खास करून सिनियर सिटीजनच्या संदर्भाने रेग्युलर चेकअपच्या संदर्भाने या सगळ्या फ्री आहेत, ह्या 100% फ्री आहेत. आणि त्यामुळे त्याचा लाभ आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. आता आम्ही नॉन कम्युनिकेबल डिझीजमध्ये लक्ष घालत असताना कॅन्सरचे पेशंट वाढत आहेत हे लक्षात आल्यानंतर मला एक या निमित्ताने एक अभिमानानं सांगावं असं वाटतं की आपण 8 विभाग आहेत आपल्या राज्यामध्ये, 8 ठिकाणी आपण मोबाईल कॅन्सर व्हॅन्स म्हणजे जे फक्त ज्याला सिम्पटम्स दिसत आहेत तिथल्या तिथं ते बायोप्सी करतील आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह ते सांगतील आणि ते असेल तर लगेचच त्याला अपर कुठल्या हायर सेंटरला रेफर केला जाईल जिथे ट्रीटमेंट करता येऊ शकेल. त्यामुळं कॅन्सर व्हॅन्स ज्या आहेत त्या 8 विभागामध्ये 8 कायम मोबाईल फिरती राहणार आहेत. त्यामुळे त्या बाबतीत आपण एक मोठं काम करतो आहोत. मी म्हणतो की सब सेंटर लेवलला आणि PSC लेवलला सगळीकडं BP असेल आणि आता बरेच ज्या नवीन टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत की ज्याच्यामुळे इन्व्हेस्टिगेशन सोपं सहज अगदी कमी वेळात होईल, त्या सगळ्या टेक्नॉलॉजीसुद्धा आपण त्या ठिकाणी घेण्याच्या दृष्टिकोनातूनची व्यवस्था आपण नक्की करतो आहोत. आणि त्यामुळे बरेचसं PPP मॉडेलवर सुद्धा आम्ही करतो आहोत. आता आम्ही सगळं MRI आणि CT स्कॅन आमचं ते टेंडर आता कदाचित एक 4 दिवसात 5 दिवसात फायनलाइज होईल, 4-5 दिवसाच्या आत, की ज्याच्यामध्ये प्रत्येक उपजिल्हा रुग्णालय आणि प्रत्येक जिल्हा रुग्णालय या ठिकाणी MRI मशीन असणारच आणि त्या ठिकाणी CT स्कॅन मशीन असणारच. त्यामुळे CT स्कॅन आणि MRI ह्या सगळीकडे असणार आणि त्या PPP मॉडेलवर आम्ही देतोय. म्हणजे इन्व्हेस्टमेंट टोटली डन बाय प्रायव्हेट पीपल आणि आपलं जे वेलफेअर स्टेट म्हणून आमचा जो काही भाग आहे की गरीब माणसांसाठी टोटली फ्री, त्या सगळ्या गोष्टी करत मग जे व्हाईट रेशन कार्डवाले असू शकतात किंवा श्रीमंत असू शकतात त्यांना मात्र काही मिनिमम चार्जेस जे पण गव्हर्नमेंट ठरवून देईल ते चार्जेस आपण देणार आहेत. तर त्यासुद्धा गोष्टी आपण त्या ठिकाणी करतो आहोत हे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्याही बाबतीत आपण लक्ष कुणाकडे आता सूरज पवार इथे आहेत ना, गेले का, कोल्हापूरहून आलेले, त्यांनी त्यांची सक्सेस स्टोरी सांगितली. बघा त्यांनी सांगितलं की किती मोठ्या पद्धतीनं कॅन्सरच्या संदर्भातील ट्रीटमेंट होऊ शकते. 30,000 त्यांचा आकडा होता आणि कसा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमुळे त्यांनी केलेलं इन्व्हेस्टमेंट्स कसं होऊ शकलं आणि ते रिकवर कसं होऊ शकलं ह्याही बाबतीतली त्यांची सक्सेस स्टोरी सांगितली. दुसरं इथं आता सेक्स रिअसाइनमेंट सर्जरी हा पण एक महत्त्वाचा विषय असतो आणि त्या दृष्टीनं सुद्धा आपण सगळे आमचे प्रिया इथं होत्या मला वाटतं, आहे का हातवाला, हां मागे बस. तर ट्रान्सजेंडर्सच्या संदर्भात सुद्धा आपण त्या सर्जरीसुद्धा आता 100% फ्री करतो आहोत हेही मला या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे. त्यामुळे अनेक अशा गोष्टी आहेत की बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजलच्या संदर्भात आमचे टकले साहेबांचं म्हणणं होतं की त्याचा तर एन्व्हायरमेंट ॲक्ट आणि आपल्याच्या संदर्भातला विषय आहेच. इथे हॉस्पिटल्ससुद्धा बरेचसे बसलेले आहेत, त्यातही काही तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्याही आपण बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजलच्या संदर्भातला ॲक्ट्स आहे त्याच्या इम्प्लिमेंटेशनच्या काही अडचणी असतील त्या पण यू आर व्हेरी मच फ्री टू डिस्कस विथ अस आणि वी विल रिझॉल्व दोज इश्यूज. तर बऱ्याच चांगल्या गोष्टी चर्चा झालेल्या आहेत. मला वाटतं की बऱ्याच वेळ लागेल अजूनही बोलायला, पण मी इथं कन्क्लूड करतो. पण मला असं वाटतं की एक स्टेट पॉलिसी ऑर रोड मॅप, त्याला कुठलं तरी काय नाव द्यायचं असेल आपण देऊया, पण ती पॉलिसी आपल्याला निश्चित प्रकारे करायची. स्टेट पॉलिसी म्हणूया, काय अडचण नाही आहे, पण स्टेट पॉलिसी करून
या मंथनातून ज्या काही नवीन गोष्टी आल्या त्यात त्याचा इन्क्लुजन करू, नॅशनल पॉलिसीशी त्या बऱ्याचशा गोष्टी आपण अलाइन करू आणि निश्चित प्रकारे ताबडतोबीनं ज्या येणाऱ्या काळात आपल्याला एक माहिती पुस्तिका सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण नक्की करू आणि अजितदादांसाहेबांबरोबर एक बैठक घेऊन ताबडतोबीनं ट्रस्ट मोडवर काही इथल्या ज्या गोष्टी आहेत ज्या आर्थिक दृष्टिकोनातून इम्पॅक्टफुल आहेत त्या त्यांच्याकडून आपण निश्चित प्रकारे काही करून घेऊ आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी सगळ्या दुरुस्त करण्याचा निश्चित प्रकारे प्रयत्न करू आणि MJP जेव्हा ही अत्यंत फ्रेंडली अशी स्कीम राहील असं मी तुम्हाला या खात्रीपूर्वक या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो. म्हणजे त्यामध्ये डॉक्टर्ससुद्धा समाधानी असले पाहिजे, पेशंट्स तर असायलाच हवे आणि बाकीचे सुद्धा जे काही स्टेक होल्डर्स आहेत ते सुद्धा. मग त्याच्यामध्ये सामाजिक याच्यातले जे कार्यकर्ते असतील, आपले डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर्स असतील, हे सगळे असतील किंवा इन्शुरन्सचे लोक असतील, सगळ्या संदर्भाने आपल्याला जी काही योग्य काळजी घ्यायची आहे ती घेऊया. पण खूप चांगली चर्चा झाली आणि या संदर्भात अनेक हेल्थ डिपार्टमेंटचे सुद्धा अनेक योजना सांगण्याचा एक संधी या निमित्ताने निश्चित प्रकारे मिळाली. मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी, कारण आता ज्या डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, मी तिथल्या काही गॅलरीमध्ये बसून मी एकदा UKमध्ये तिथं बघितलं तर त्या प्राईम मिनिस्टरकडं ते खातं होतं हेल्थ डिपार्टमेंट आणि मेजर डिस्कशन सगळ्या हेल्थवर, कारण तिथे आता ह्या रोड पाहिजे, पाणी पाहिजे, लाईट पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आपल्याला बेसिक गोष्टी पाहिजेत, आपल्याला रोड आणि आपल्या बेनिफिशरी स्कीम्स त्या तिथे काही नाही आहेत. तर त्यापेक्षा हेल्थवर आणि त्या संदर्भाने हेल्थ अपग्रेडेशन ज्याला म्हणू आपण, वर्धन, मला वाटतं आपले ह्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं ते सांगितलं हेल्थ अपग्रेडेशनच्या संदर्भात. तर मला वाटतं त्यावर प्रिव्हेन्शनवर, हेल्थ अपग्रेडेशनवर आणि नंतर ट्रीटमेंटवर या सगळ्या संदर्भाने तिथे खूप चांगली चर्चा होत होती. तर मला असं वाटतं की या चर्चेतूनच अनेक डिसिजन्स होतात. आपलं एक्सपेंडिचर अजून कसं वाढेल हेल्थवर त्याही बाबतीतलं मला वाटतं वित्तमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या, मुख्यमंत्र्यांच्या कानावर ह्या सगळ्या गोष्टी गेल्यात. मी पण त्या आवर्जून सांगितल्यात आणि मला वाटतं ओव्हरऑल ह्या जर गोष्टी चांगल्या जर झाल्या तर नक्कीच आपलं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरही चांगलं होईल आणि आपल्याला चांगली आरोग्यसेवा त्या ठिकाणी देता येऊ शकेल. मी पुन्हा एकदा ताईंचं मनापासून आभार मानेल की त्यांनी हे घडवून आणलं आणि यातून एक चांगलं आउटकम निश्चित प्रकारे येईल आणि मी त्यासाठी पूर्ण माझ्या शर्तीचे प्रयत्न करेल हाच विश्वास मी आदरणीय सुप्रिया ताईंना या ठिकाणी देतो.